Welcome back in our YouTube channel Moral English Guru. In this video we are going to learn a poem of 12th standard 2.2 Indian Weavers written by Sarojini Naidu. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर आपण या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही आपण या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर अवश्य करा. वर्ग 12वा विषय इंग्रजी सेक्शन 1 प्रोज यावरील सर्व व्हिडिओज या चॅनलवर उपलब्ध आहे आणि त्याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. चला तर पाहूया एक कविता इंडियन वीवर्स रिटन बाय सरोजिनी नायडू. पहिल्यांदा पाहूया सरोजिनी नायडू यांचा परिचय. Sarojini Naidu was a political activist. She was born in 1879 and died in 1949. She was feminist and the first Indian woman who became the president of the Indian National Congress. She was an important figure in India's struggle for independence. Sarojini Naidu's work as a poet earned her the sobriquet of Nightingale of India. सरोजिनी नायडू या कवितेच्या पोएटेस आहे, कवयित्री आहे. त्या पॉलिटिकल ॲक्टिव्हिस्ट होत्या, म्हणजे राजकीय कार्यकर्त्या होत्या. विविध राजकीय ॲक्टिव्हिटीजमध्ये त्यांचा सहभाग होता. त्यासोबतच त्या फेमिनिस्ट होत्या, म्हणजे स्त्रीत्वाचा पुरस्कार करणाऱ्या, स्त्रियांविषयी लिखाण करणाऱ्या, स्त्रियांच्या हक्काविषयी झगडणाऱ्या, स्त्रियांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या त्या व्यक्ती होत्या. फ्रीडम फायटर होत्या, म्हणजे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सुद्धा त्यांचं फार मोठं योगदान होतं. त्यांचा आवाज फारच गोड होता, म्हणून त्यांना भारताची गानकोकिळा नायटिंगेल ऑफ इंडिया असंही म्हटलं जात होतं. नायटिंगेल हे एका पक्षाचं नाव आहे आणि तेच नाव त्यांना एक टोपण नाव म्हणून देण्यात आलं होतं, नायटिंगेल ऑफ इंडिया. भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासामध्ये सरोजिनी नायडू यांचं योगदान फार मोठं आहे. महात्मा गांधीजींच्या बऱ्याच आंदोलनांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला आहे आणि त्यांचं कार्यकर्तृत्व इतकं महान होतं की त्या काळामध्ये इंडियन नॅशनल काँग्रेससारखा जो सर्वात मोठा पक्ष होता, त्या पक्षाच्या त्या नॅशनल प्रेसिडेंट राहिलेल्या आहेत आणि ही बाब स्त्रियांसाठी निश्चितच गौरवाची आहे. लेटर शी बिकेम द गव्हर्नर ऑफ द युनायटेड प्रोव्हिन्स इन 1947, बिकमिंग द फर्स्ट वुमन टू होल्ड द ऑफिस ऑफ द गव्हर्नर इन इंडिपेंडंट इंडिया. स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये पहिली महिला गव्हर्नर म्हणून त्यांचं नाव सुवर्ण अक्षरांनी भारताच्या इतिहासामध्ये कोरलेलं आहे. 1947च्या सुमारास आग्रा आणि औंध हा जो परिसर आहे, त्या परिसराच्या त्या गव्हर्नर राहिलेल्या आहे. तो परिसर त्या काळामध्ये युनायटेड प्रोव्हिन्स असा ओळखला जात होता आणि त्याचा शॉर्ट फॉर्म जर केला तर त्याचा शॉर्ट फॉर्म होतो UP, म्हणजे आजचा उत्तर प्रदेश. इंडियन वीवर्स इज अ शॉर्ट पोयम. ही जी कविता आहे ती शॉर्ट पोयम आहे, ज्यामध्ये आपल्याला पोएट टॉक्स अबाउट 3 टाइप्स ऑफ गारमेंट. यामध्ये पोएट आपल्याला 3 प्रकारच्या गारमेंट्सबद्दल, कपड्यांबद्दल बोलताना दिसतो. दॅट द वीवर्स व्ह्यू ॲट 3 पर्टिक्युलर टाइम्स ऑफ अ डे. आणि ते वीवर्स दिवसाच्या 3 वेगवेगळ्या वेळेला विणताना आपल्याला दिसतात. इच स्टांझा ऑफ द पोयम रिप्रेझेंट्स द 3 इम्पॉर्टंट इव्हेंट्स ऑफ ह्युमन लाईफ. आणि ते प्रत्येक स्टांझामध्ये प्रत्येक हा इव्हेंट दाखवलेला आहे जो मनुष्याच्या जीवनाशी निगडीत आहे. पहिला इव्हेंट आहे बर्थ म्हणजे चाइल्डहूड, दुसरा आहे ॲडल्टहूड म्हणजे तारुण्याचा, अँड डेथ ओल्ड, आणि तिसरा आहे डेथ. द कलर्स मेन्शन इन दिस पोयम इन दिस स्टांझाज आर व्हेरी सिग्निफिकंट ॲज दे इंडिकेट द मूड्स रिलेटेड टू द इव्हेंट्स. मानवाच्या जीवनामध्ये घडणाऱ्या वेगवेगळ्या घटना, वेगवेगळे इव्हेंट्स या कवितेमध्ये वर्णन केलेले आहेत आणि त्या इव्हेंट्सनुसार कवयित्रीने काही कलर्स यूज केलेले आहे. तर ते कलर्स मानवाच्या जीवनामधील त्या घटना आणि त्या संदर्भात जो मूड निर्माण होतो, जो काही आपला मूड असतो, त्यानुसार त्या कलर्सला त्या ठिकाणी यूज केलेला आहे. हे सुद्धा आपल्याला या कवितेमध्ये दिसून येईल. पहिला स्टांझा. वीवर्स विविंग ॲट ब्रेक ऑफ डे. व्हाय डू यू व्ह्यू अ गारमेंट सो गे, ब्ल्यू ॲज द विंग ऑफ अ हॅल्शियन वाइल्ड, वी व्ह्यू द रोप्स ऑफ अ न्यू बॉर्न चाइल्ड. पहिल्या स्टांझामध्ये आपल्याला ब्रेक ऑफ डे म्हणजे अगदी भल्या पहाटेचं वर्णन यामध्ये दिसून येते. वीवर्स विविंग ॲट ब्रेक ऑफ डे म्हणजे वीवर्स विविंग करत आहेत. वीवर्स म्हणजे विणकाम करणारे लोक. विविंग म्हणजे ते विणत आहेत. ॲट ब्रेक ऑफ डे म्हणजे अगदी भल्या पहाटेच उठून. कवयित्री त्यांना विचारते, व्हाय डू यू व्ह्यू अ गारमेंट सो गे. म्हणजे कवयित्री त्यांना प्रश्न विचारते की तुम्ही एवढ्या सकाळी उठून आणि गे म्हणजे अतिशय आनंदाने
तुम्ही एवढ्या सकाळी उठून हे गारमेंट तुम्ही एवढ्या आनंदाने का विणता? तर त्यावर ते वीवर्स उत्तर देतात, ब्ल्यू ॲज द विंग ऑफ हॅल्शियन वाईल्ड वी व्ह्यू द रोप्स ऑफ अ न्यू बॉर्न चाइल्ड. कवयित्रीने प्रश्न विचारल्यानंतर त्याच्या उत्तरामध्ये वीवर्स म्हणजे विणकाम करणारे लोक म्हणतात की आम्ही एवढ्या आनंदाने हे कपडे याच्यासाठी विणत आहोत कारण आनंदाचीच गोष्ट आहे, कारण कुठला तरी बेबी बॉर्न झालेला आहे आणि त्या न्यू बॉर्न चाइल्डसाठी आम्ही व्ह्यूज करत आहोत, कपडे विणत आहोत, कारण त्याला रोप्स म्हणजे कपडे, त्याला कपडे हवे आहेत. आणि न्यू बॉर्न चाइल्ड या ठिकाणी एका पक्षाप्रमाणे दाखवलेला आहे, ब्ल्यू ॲज द विंग ऑफ हॅल्शियन वाईल्ड. ब्ल्यू हे व्ह्यूअर्स जे कपडे विणत आहेत त्यांचा रंग आहे ब्ल्यू आणि तो ब्ल्यू अशा प्रकारचा आहे की जणू काही ते एका पक्षाचे पंख आहेत आणि तो पक्षी आहे हॅल्शियन वाईल्ड. हॅल्शियन म्हणजे किंगफिशर, अ बर्ड व्हिच हॅज ब्राईट कलरफुल प्ल्यूम्स. ज्या पक्षाचे पंख ब्राईट आहेत, कलरफुल आहेत आणि त्याचे पंख हे ब्ल्यू आहेत, तर असा तो एक पक्षी आहे. किंगफिशरप्रमाणे त्याचं नाव आहे हॅल्शियन बर्ड. तर व्ह्यूअर्स म्हणतात की आम्ही त्या पक्षाप्रमाणे, पक्षाच्या पंखाप्रमाणे, त्याचे पंख निळे आहे तर निळ्या रंगाचे रोप्स म्हणजे कपडे विणत आहोत, कारण नुकताच एक बेबी जन्माला आलेला आहे आणि जन्माला आलेलं बाळ म्हणजे जन्म हा मानवाचा एक स्टेप आहे, मानवी जीवनामधली एक स्टेज आहे, पहिली स्टेज आहे आणि ती आनंदाची स्टेज असल्यामुळे आनंद व्यक्त करण्यासाठी, आनंद दाखवण्यासाठी कवयित्रीने ब्ल्यू कलरचा वापर केलेला आहे. ब्ल्यू कलर जसा आकाशाचा रंग निळा असतो आणि पाणीही आपण निळ्या रंगानं दाखवतो आणि म्हणूनच जन्म, जीवन, जीवनाची सुरुवात हे दर्शवण्यासाठी, हे दाखवण्यासाठी कवयित्रीने निळ्या रंगाचा वापर केलेला आहे. आणि त्यामध्ये सुद्धा एक हॅल्शियन वाईल्ड बर्ड म्हणजे जो किंगफिशरप्रमाणे एक मुक्त संचार करणारा एक बर्ड असतो, त्या पक्षाचा कलर या ठिकाणी दर्शविण्यात आलेला आहे. तर हा आहे पहिला स्टान्झा. यामध्ये आपल्याला रायमिंग स्कीम पाहायला मिळेल, डे, गे, वाईल्ड चाइल्ड म्हणजे AABB. तर या प्रकारची रायमिंग स्कीम आपल्याला पाहायला मिळेल. आता आपण जर या स्टान्झामधील पहिली लाईन पाहिली तर पहिल्या लाईनमध्ये दोन वर्ड्स आहे, वीवर्स, विविंग. वीवर्स आणि विविंग या दोन्हीही वर्ड्सची सुरुवात W या अक्षराने झाली आणि म्हणूनच या लाईनमध्ये आपल्याला एक फिगर ऑफ स्पीच पाहायला मिळेल आणि तो आहे अलिट्रेशन. लाईन नंबर 3 मध्ये आपल्याला त्या गारमेंटचा जो कलर आहे तो ब्ल्यू आहे, पण कशासारखा? तर तो आहे पंखासारखा. कोणाच्या? तर हॅल्शियन वाईल्ड बर्डच्या. म्हणजे जो किंगफिशर बर्ड आहे तो किंगफिशर किंवा हॅल्शियन बर्ड आहे, त्या हॅल्शियन बर्डचे विंग निळे आहेत आणि त्या रंगासारखा रंग त्या फॅब्रिकचा आहे, गारमेंटचा आहे. तर यामध्ये ब्ल्यू ॲज द विंग या ठिकाणी कंपॅरिझन केलेलं आहे गारमेंटच्या कलरचं आणि हॅल्शियन वाईल्ड बर्डच्या विंगचं कंपॅरिझन आहे ब्ल्यू कलरच्या बाबतीत आणि कंपॅरिझन डायरेक्ट असल्यामुळे त्या ठिकाणी एक फिगर ऑफ स्पीच आलेला आहे, तो आहे सिमिली. सिमिली म्हणजे उपमा, एका गोष्टीची दुसऱ्या गोष्टीला उपमा देणे. तर अशा प्रकारे हा आहे पहिला स्टान्झा. आता पाहूया दुसरा स्टान्झा. वीवर्स विविंग ॲट फॉल ऑफ नाईट, व्हाय डू यू व्ह्यू अ गारमेंट सो ब्राईट like the plumes of a peacock, purple and green, we view the marriage will of a queen. दुसऱ्या स्टांजाची सुरुवात सुद्धा आपल्याला वीवर्स, विविंग या दोन शब्दांनी दिसते आणि दोन्ही शब्दांची सुरुवात W ने झालेली आहे, म्हणून याही ठिकाणी फिगर ऑफ स्पीच आहे अलिट्रेशन. प्रसंग आहे ॲट फॉल ऑफ नाईट म्हणजे रात्रीची वेळ आहे, रात्र झालेली आहे. आणि परत कवयित्री त्या वीवर्सला विचारते, प्रश्न विचारते, व्हाय डू यू वीव गारमेंट सो ब्राईट. तुम्ही रात्र झालेली असताना सुद्धा तुम्ही तुमचं विविंग करतच आहात आणि तुम्ही एवढं सुंदर, एवढं ब्राईट, एवढं तेजस्वी असं गारमेंट कशासाठी विणत आहात? तर त्यावर ते वीवर्स ॲन्सर करतात, उत्तर देतात, लाईक द प्ल्यूम्स ऑफ अ पिकॉक. ते म्हणतात की आम्ही पिकॉक म्हणजे मोराच्या पिसाप्रमाणे, म्हणजे प्ल्यूम्स म्हणजे सॉफ्ट फेदर्स ऑफ पिकॉक किंवा कोणत्याही पक्षाचे जे सॉफ्ट फेदर्स असतात त्याला म्हटलेलं आहे प्ल्यूम्स. तर मोराच्या सॉफ्ट फेदर्सप्रमाणे ते फेदर्स कसे असतात तर पर्पल आणि ग्रीन असतात, त्यांचा कलर असतो जांभळा आणि हिरवा. तर त्या कलरप्रमाणे सॉफ्ट अशा फेदर्सप्रमाणे आम्ही विणकाम करत आहोत, कुठलं तरी फॅब्रिक आम्ही विणत आहोत आणि ते फॅब्रिक आहे
वी व्ह्यू द मॅरेज व्हील ऑफ अ क्वीन. एका राणीचं मॅरेज व्हील आहे, लग्नाची ओढणी आम्ही विणत आहोत. आणि लग्नाची ओढणी विणण्यासाठी आम्ही अतिशय सुंदर रंगांचा वापर करत आहोत. रात्र जरी झालेली आहे तरी प्रसंग फार छान आहे, लग्न आहे, मॅरेज आहे, त्यामुळे आम्ही हे काम करत आहोत, असं ते व्हिवर्स कवयित्रीला ॲन्सर करतात. तर या सेकंड स्टांजामध्ये आपल्याला मॅरेज हा मानवाच्या जीवनामधला एक प्रसंग, एक इव्हेंट आपल्याला दिसून येईल. आणि तो इव्हेंट दाखवण्यासाठी कवयित्रीने पर्पल ग्रीन अशा कलरचा यूज केलेला आहे. याही स्टांजामध्ये आपल्याला नाईट, ब्राईट, ग्रीन आणि क्वीन हे वर्ड्स रायमिंग वर्ड्स आहे. आणि याहीमध्ये आपल्याला रायमिंग स्कीम सेम आहे, AABB. आणि थर्ड लाईनमध्ये जर विचार केला तर लाईक द प्ल्यूम्स हा जो वर्ड आहे लाईक म्हणजे याप्रमाणे. लाईक हा वर्ड कोणत्या तरी दोन गोष्टींची तुलना करण्यासाठी या ठिकाणी वापरलेला आहे. आणि त्या दोन गोष्टी आहे गारमेंटची तुलना केलेली आहे प्ल्यूम्स ऑफ पिकॉक सोबत. म्हणजे गारमेंट हे कसं आहे तर पिकॉकच्या प्ल्यूम्सप्रमाणे आहे. आणि म्हणूनच त्याही ठिकाणी सिमिली हा अलंकार आपल्याला दिसतो. तर याही स्टांजामध्ये सिमिली, अलिट्रेशन हे दोन अलंकार आणि AABB ही रायमिंग स्कीम आपल्याला पाहायला मिळते. आता पाहूया तिसरा स्टांजा. Weavers weaving solemn and still. What do you weave in the moonlight chill? White as a feather and white as a cloud. We weave a dead man's funeral shroud. तिसऱ्या स्टांजाची सुरुवात सुद्धा सेम झालेली आहे. वीवर्स विविंग म्हणजे या ठिकाणी सुद्धा अलिट्रेशन हा अलंकार आपल्याला पाहायला मिळेल. वीवर्स विविंग सॉलेम अँड स्टिल. वीवर्स विविंग करत आहे अतिशय सॉलेम, गंभीर, धीर गंभीर, शांत, स्टील, स्तब्ध अशा अवस्थेमध्ये. म्हणजे या ठिकाणी खूप शांतता दिसत आहे आपल्याला. वातावरण गंभीर आहे, सॉलेम नाही, कारण प्रसंगही तसाच आहे. कवयित्री परत त्या वीवर्सला विचारते, व्हॉट डू यू व्ह्यू इन द मूनलाईट चिल. तुम्ही या मूनलाईटमध्ये काय विणत आहात. आणि मूनलाईटही कसं आहे तर चिल, फारच थंड आहे. म्हणजे रात्रीची वेळ आहे आणि थंडी पण आहे आणि तुम्ही याही वेळेला काहीतरी विणत आहात. ती विचारते की तुम्ही काय विणत आहात. त्यावर ते वीवर्स उत्तर देतात, व्हाईट ॲज अ फेदर अँड व्हाईट ॲज अ क्लाउड. म्हणजे एखाद्या पिसाप्रमाणे, एखाद्या पक्ष्याच्या पंखाप्रमाणे किंवा ढगांप्रमाणे पांढरं जे असतं तशा प्रकारचं फॅब्रिक आम्ही आज विणत आहोत. कारण प्रसंग आहे डेथ ऑफ समबडी एल्स, कुणाचा तरी मृत्यू झालेला आहे. आणि वी व्ह्यू अ डेड मॅन्स फ्युनरल श्राऊड. आणि आम्ही एका मृत व्यक्तीच्या फ्युनरलसाठी, त्याच्या अंत्यविधीसाठी, त्याच्या शरीराला कपडा गुंडाळण्यासाठी एक श्राऊड पाहिजे असतं. श्राऊड म्हणजे कफन. श्राऊड म्हणजे अ क्लॉथ इन व्हिच अ डेड पर्सन इज रॅप्ड. त्या डेड पर्सनला ज्या कपड्यामध्ये रॅप केल्या जातं, गुंडाळल्या जातं, ते म्हणजे त्याचं कफन म्हणजे श्राऊड. तर ते त्या डेड पर्सनसाठी, त्याच्या अंगावर कपडा टाकण्यासाठी आम्ही ते श्राऊड विणत आहोत. आणि ते श्राऊड कोणत्या कलरचं आहे तर ढगासारखं पांढरं किंवा पक्ष्यांच्या पिसासारखं पांढरं. तर अशा प्रकारचं उत्तर या कवितेमध्ये परत वीवर्स कवयित्रीला देतात. याही स्टांजामध्ये आपल्याला सिमिली, अलिट्रेशन, AABB अशा प्रकारची राईम स्कीम पाहायला मिळते. यामध्ये फॅब्रिकची तुलना केल्या जाते. कंपॅरिझन डायरेक्ट आहे विथ फेदर्स किंवा क्लाउडसोबत. आणि म्हणून याही ठिकाणी सिमिली हा फिगर ऑफ स्पीच आपल्याला पाहायला मिळतो. तर अशा प्रकारे सरोजिनी नायडू यांनी या कवितेमध्ये मानवी जीवनाच्या 3 महत्त्वाच्या स्टेजेस आणि त्या स्टेजेसमधले काही जे महत्त्वाचे इव्हेंट्स आहे, जन्म, बर्थ, मॅरेज, लग्न आणि डेथ, मृत्यू, आणि त्या समयी जे काही कपडे, फॅब्रिक्स विणल्या जातात, ते फॅब्रिक्स कशी असतात, या सर्वांबद्दल कवयित्रीने अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला माहिती दिलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही होती 12th इंग्लिश पोयम इंडियन वीवर्स बाय सरोजिनी नायडू. विद्यार्थी मित्र हो, हा इंग्रजीचा सिलेबस व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा मी प्रयत्न करत आहे. आणि अवघ्या 1-2 महिन्यामध्ये हा संपूर्ण सिलेबस मी तुमच्यासमोर व्हिडिओच्या माध्यमातून ठेवणार आहे. आतापर्यंत अपलोड झालेले सर्वच व्हिडिओ या चॅनलवर उपलब्ध आहेत आणि त्या सर्वांच्या लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या पण आहेत. यानंतर पण अपलोड होणाऱ्या सर्व व्हिडिओच्या लिंक्स आपल्याला मिळाल्या पाहिजे, त्यासाठी या चॅनलला आपण नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग मॉरल इंग्लिश गुरु. थँक्यू.